हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या चॅनलवर स्वागत करते। आज आपण बघणार आहोत उपवास स्पेशल साबुदाणे वड्याची रेसिपी। ही रेसिपी सुद्धा इतर रेसिपींप्रमाणे करायला फार सोपी आहे, पण त्यासाठी थोड्याशा पूर्वतयारीची गरज आहे। आता आपण घेणार आहोत 3 ते 4 बटाटे। हे बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत। त्यासाठी हे बटाटे कुकरमध्ये घालून 1 ग्लास पाणी घालून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। तोवर आपण करून घेऊया वड्यांसाठी लागणारी खोबऱ्याची चटणी। त्यासाठी आपल्याला लागणार आहे एका नारळाचे ओले खोबरे, 1 चमचा घट्ट दही, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि चवीप्रमाणे मीठ। हे सर्व मिश्रण एकत्र करून मिक्सरला बारीक करून घेऊ व त्यात चव बॅलन्स करायला अर्धा चमचा साखर घालून मिश्रण एकजीव करून घेऊ आणि आपल्या गरजेनुसार पाणी घालून चटणीची कन्सिस्टन्सी करू। झाली आपली खोबऱ्याची चटणी तयार। आता आपण आपले बटाटे शिजले आहेत। हे बटाटे थोडेसे थंड झाले की त्याची साल काढून घ्यायची। एका भांड्यात बटाटे घेऊन ते थंड झाले की त्याची साल काढून घ्यायची। अशा प्रकारे सर्व बटाट्यांची साल काढून घ्यायची। बटाट्यांची साल काढताना थोडीशी काळजी घ्या, कारण बटाटा खूप गरम असतो आणि त्याचा चटका लागतो। अशा प्रकारे सर्व बटाट्यांची साल काढून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये बटाटे, उकडलेले बटाटे, हिरव्या मिरचीची पेस्ट, 2 वाट्या भिजवलेला शाबू आणि चवीप्रमाणे मीठ घेऊन हे मिश्रण एकजीव करून घेऊ। सुरुवातीला बटाटे मॅश करताना तुम्ही चमच्याचा किंवा काट्याचा वापर करा, जेणेकरून तुमच्या हाताला बटाट्याचा चटका लागणार नाही। अशा प्रकारे सर्व बटाटे मॅश करून झाल्यानंतर आपल्या हाताच्या साहाय्याने ते सर्व मिश्रण एकजीव करून घेऊ। अशा प्रकारे मिश्रण छान मळून घ्यायचे आहे। शाबू आणि बटाट्याचं मिश्रण एकजीव झाले की वडे छान खुसखुशीत होतात। अशा प्रकारे छान मिश्रण मळून घेऊ। आता आपण त्यात घालणार आहोत 3 ते 4 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट। शेंगदाण्याच्या कूटामुळे वड्यांना एक छान सुंदर कलर येतो आणि वड्यांची चव सुद्धा एकदम छान येते। अशा प्रकारे पुन्हा एकदा छान मिश्रण मळून घेऊ आणि हाताला पाणी लावून छान गोल वडे थापून घेऊ। वडे अगदी जाड करायचे नाहीत, नाहीतर मग ते आतून कच्चे राहतात आणि छान शिजत नाहीत। अशा प्रकारे छोटे छोटे गोळे घेऊन ते हाताच्या साहाय्याने थापून असे आपण वडे तयार करून घेऊयात। माझ्याकडून मिठाचे प्रमाण थोडे कमी जास्त झाल्यामुळे मी पुन्हा एकदा मीठ घालून मिश्रण छान मळून आता वडे तयार करून घेत आहे। व्हिडिओत दिसतंय इतक्या जर फास्ट आयुष्यात गोष्टी झाल्या असत्या तर आयुष्य किती छान आणि सोपं झालं असतं, नाही का? असो, प्रॅक्टिकली ह्या गोष्टी शक्य नाहीत। अशा प्रकारे छान हाताच्या साहाय्याने थोडं थोडं पाणी लावून वडे करून घेऊ। पाणी लावल्यामुळे मिश्रण हाताला चिकटत नाही व वड्याचा आकारही छान तयार होतो। झाले आपले वडे तयार। अशा प्रकारे सर्व वडे तयार करून घेऊ व ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ। तोवर आपण आता एका कढईमध्ये वड्यांसाठी लागणारे तेल काढू व ते तेल आपण छान गरम करून घेऊ। सुरुवातीला तेल कमीच घ्यायचे, म्हणजे जर वडा फुटला तर जास्त तेल वाया जाणार नाही। तेल घेतल्यानंतर ते तेल छान तापले की त्यात सुरुवातीला 1 वडा सोडून बघायचा। जर वडा फुटला नाही तर दुसऱ्या बॅचला 2 ते 3 वडे सोडून तुम्ही वडे तळून घेऊ शकता। सुरुवातीलाच एकदमच जास्त वडे सोडायचे नाहीत आणि वडे सोडल्यानंतर वड्याला लगेच डिस्टर्ब करायचं नाही, नाहीतर वडा फुटण्याची शक्यता असते। अशा प्रकारे छान गोल्डन ब्राऊन कलरवर वडे तळून घेऊयात, म्हणजे ते आतून छान शिजतात व वरून क्रिस्पी होतात। झाले आपले बटाटे वडे साबुदाणा वडे तयार। हे वडे आपण सर्व करणार आहोत खोबऱ्याची चटणी, थंडगार दही याबरोबर। चला तर मग या फराळ करायला। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी या।